माननीय न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र कोणाला दाखल करता येते, कोणत्या केसमध्ये दाखल करता येते? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये जे पक्षकार आहेत ते पक्षकार त्या दाव्यातील वस्तुस्थिती खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वतःचे प्रतिज्ञापत्र देऊ शकतात. तसेच स्वतःच्या केसला बळकटी आणण्यासाठी त्या केसबाबतची माहिती असलेली व्यक्ती किंवा त्या केसमधील मिळकतीची माहिती असलेली व्यक्ती ही सुद्धा साक्षीदार म्हणून माननीय न्यायालयामध्ये आणून त्यांचेही प्रतिज्ञापत्र देऊ शकतात. फौजदारी केसेसमध्ये जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळीसुद्धा फिर्यादी व आरोपी पक्षातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करता येते. फौजदारी केसची सुनावणी सुरू झाल्यानंतरसुद्धा फिर्यादी व आरोपी हे आपापल्या बाजूने साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतात. प्रतिज्ञापत्र म्हणजे एखादी घटना, एखादी हकीकत किंवा एखादी वस्तुस्थिती ही शपथेवर सांगणे आणि खोटे शपथपत्र माननीय न्यायालयामध्ये देणे हा दंडनीय असा अपराध आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.